1999 साली आम्ही सर्व मित्रांनी एकत्र येऊन सप्रेम नावाची एक चांगली आणि सगळ्यांच्या मनांना सांभाळून घेणारी एक संस्था निर्माण केली आणि या संस्थेचे उद्दिष्ट होतं पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास या उद्दिष्टांना समोर ठेवून आम्ही संस्थेची स्थापना केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात आमचे विविध प्रोजेक्ट चालू आहेत, ज्या प्रोजेक्टच्या अंतर्गत एक भरीव कामगिरी या सप्रेम संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये केलेली आहे। अर्जुन गायकवाड सप्रेम संस्थेचा अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे। असा एक वर्ग आहे की जो शहरापासून खूप लांब आहे आणि तिथे इंग्रजी शिक्षणाची सोय नाही, म्हणजे आदिवासी बांधवांकरता शाळा काढावी म्हणून आम्ही 2011 मध्ये इथे शाळेची स्थापना केली। हाती पाण्याची दोरी तीच आपला मोठा संसार उद्धारी, अशा पद्धतीने ज्या मुलीला जर शिक्षण जर मिळालं तर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकते आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचा पूर्ण जो समाज आहे तो सुधारू शकतो। आदिवासी मुलींना आपण फ्री एज्युकेशन देतो, जेणेकरून त्या मुली शिकल्या पाहिजे, मुलींचं शिक्षण झालं पाहिजे। तुम्ही बघत असाल की जे आम्ही वृक्षारोपणाची मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे, संपूर्ण 2 एकर परिसराला आम्ही तारेचं कंपाऊंड केलेलं आहे। गेट चांगल्या पद्धतीचं आहे, मुलांना घरपासून इथपर्यंत आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी शाळेची बसची सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। सुसज्ज असे वर्ग, वेगवेगळे डोनर्स या ठिकाणी व्हिजिटला येतात आणि ते जेव्हा वर्ग बघतात तेव्हा ते खूप खुश होतात, कारण जेव्हा आपण वर्ग जे तयार केलेले आहेत ते बोलक्या भिंतींसारखे वर्ग तयार केलेले आहेत। मुलांना खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीचं मैदान तयार केलेलं आहे। मुख्यतः ह्या भागात आम्ही शाळा सुरू करण्याचा उद्देश असा होता की येथील जे ग्रामीण आणि आदिवासी लोक आहेत यांच्या मुलांचं राहणीमान आणि त्यांचं जीवनमान उंचवावं, पुढे जाऊन हे सुद्धा शहरी मुलांसोबत कॉम्पिटिशन करतील आणि आपलं जीवनमान मोठं करतील। सप्रेम संस्था सुरू झाल्यापासून विविध डोनर्स संस्था, विविध CSR कंपन्या यांनी संस्थेला मोठा हातभार लावलेला आहे। श्रद्धा चॅरिटेबल फाउंडेशनने ही संपूर्ण इमारत आपल्याला बांधून दिलेली आहे आणि ह्या इमारतीमध्ये प्रत्येक त्यांच्या डोनरने खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांनी दिला आहे आणि भविष्यामध्येही अशाच पद्धतीने काही प्रकल्प त्यांच्या हातून होणार आहेत। तर वलकाट फाउंडेशन इंडिया ट्रस्ट यांच्या वतीने आम्हाला गेले बरेच वर्ष त्यांची मोठी मदत होत आहे आणि त्यांच्यासोबतच आमचे आम्हाला ट्रस्ट असेल किंवा आमचे डॉर्फ केटल केमिकल प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा आमचे इतर जे काही डोनर्स आहेत, नॉट ओनली फ्रॉम इंडिया बट देर आर डिफरंट डोनर्स फ्रॉम आउट ऑफ इंडिया ऑल्सो, म्हणजे त्यामध्ये आमचं सनरायझर्स सिटी बॉम्बे असेल किंवा मुंबई स्माइल्स असेल, अशा विविध डोनर्सने आम्हाला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। तसे आमचे काही शासकीय प्रकल्पही सुरू आहेत, मग त्यामध्ये काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतील किंवा महिला बालकल्याण विभाग असेल किंवा इतर विभागामधून आपल्याला काही प्रकल्प आपल्याला मिळत आहेत। तर असे हे सगळे डोनर्स जर सगळे सोबत आले तर मला नक्की खात्री आहे की ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण भागाचं शिक्षण, ग्रामीण भागाचं जे काही महिला सक्षमीकरण असेल किंवा ग्रामीण भागाची शेती असेल, या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांना मदत करता येईल। म्हणून आपण सातत्याने सप्रेम संस्थेच्या वतीने आपण विविध प्रकल्पांवरती काम करत आहोत।